तुमच्याविषयी सांगा. व्हॉट मेक्स यू गुड ॲट युअर जॉब? मॅम, मला मुळात माणसांशी कनेक्ट व्हायला आवडतं आणि मला वाटतं काम करताना त्यांचा पैसा घेणं हा एम न ठेवता त्यांनी आपल्याला विश्वासाने दिलेला पैसा हा आपण जास्तीत जास्त सत्कारणी लावू शकू आणि त्याची योग्य पॅकेजेस त्यांना ऑफर करू शकू. उत्तम आयटनरी किंवा योग्य सीझनचं मार्गदर्शन आणि हे करताना क्लायंटचे छोटे छोटे प्रेफरन्सेस, फॉर एक्झाम्पल त्यांचं फूड प्रेफरन्सेस, त्यांचे डाएट्स, त्यांच्या मेडिकल कंडिशन्स, प्लस येणारे सणवार, या सगळ्या गोष्टी अगदी मला तोंडपाठ असतात. त्यामुळे मला माझं काम करताना त्या सगळ्याचा उपयोगही होतो. आणि अर्थात पर्यटकांना सुद्धा त्यांना जे हवं आहे ते योग्य पद्धतीने दिल्याचं समाधानही मिळतं. ऑनलाईन बुकिंग आणि कॉम्पिटिशन विषयी तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की ऑनलाईन बुकिंग करायचं असेल ना तर वेळ जातो. काही वेळा तितके टेक्नोसॅव्ही जर आपले पर्यटक नसतील तर त्यांना ते थोडं कठीणही जातं. मग अशावेळी जर का आपण कंपनीकडून त्यांना या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर आय थिंक त्यांचा वेळही वाचेल आणि देल बी इम्प्रेस्ड. माणूस जनरलीच जेव्हा ग्रुपमध्ये प्रवास करतो तेव्हा त्याला सेफ वाटतं. आय मीन दॅट्स अ ह्युमन टेंडन्सी. सो ग्रुप बुकिंगने लोकांना प्रवास करणं सोयीचं वाटतं. मग अशावेळी जर का आपण सगळ्यांना त्या प्रदेशाची उत्तम माहिती दिली, लॉज ऑफ लँड काय आहेत ते सांगितले, ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन आपण त्यांची छान आयटिनरी तयार केली तर मला वाटतं त्यांचा प्रवास सुसह्य होईल आणि छान वाटेल. पण मला सांगा, असं काय आहे की जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं? अरे बापरे, म्हणजे ह्याबद्दल तर मला नाही काही सांगता येणार, पण मी माझ्या कामापुरती आणि माझ्या अप्रोचबद्दल तुम्हाला सांगू शकते. खूप बिझी झालं आहे सगळ्यांचं आयुष्य आणि अशा कंडिशन्समध्ये जेव्हा एखादा माणूस त्याच्या आयुष्यातले 4 दिवस का होईना पण या ट्रिपसाठी किंवा स्वतःचे पैसे खर्च करून आपण कुठेतरी जाऊया म्हणून जेव्हा आपल्यावर विश्वास टाकून आपल्याकडे येतो तेव्हा मग त्यांना नातेवाईकांबरोबर जायचं असेल, मित्रांबरोबर जायचं असेल किंवा एकट्याने जायचं असेल, पण हे 4 दिवस आयुष्यातले फार महत्त्वाचे असतात कारण आपल्या कष्टाचा पैसाही लागला असतो आणि आपण आयुष्यातला वेळही दिला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे त्यांचे 4 दिवस जास्तीत जास्त आनंदात केले पाहिजे आणि त्यांच्या त्या आनंदात जर का आपला खारीचा वाटा असेल तर त्याचा आनंद होईल मला. तुमच्या कामाबद्दलची निष्ठा खरंच कौतुक करण्यासारखी आहे. तुमच्यासारख्या पर्यटकांची आणि कामाची आस्था असलेल्या मुलींनी खरं तर मोठ्या संख्येने टुरिझम इंडस्ट्रीमध्ये यायला हवं. पर्यटकांना जे जे उत्तम ते देता येणं, ह्याची जाण असणं हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय मला.